नमस्कार, मी जान्हवी सावंत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण नीट 2000 परीक्षा कठीण आहे का, तसेच मिशन MBBS ऍडमिशन 2025 रशियामध्ये तुमच्या बजेटमध्ये या विषयावरती चर्चा करणार आहोत. आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहे डॉक्टर अमित कांबळे सर. कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. तर विषयाला सुरुवात करण्याआधी सरांची ओळख करून घेऊयात. डॉक्टर अमित कांबळे हे MD रशियामधून त्यांनी केलेलं आहे. AK एज्युकेशन कन्सल्टंटचे ते डायरेक्टर आहेत. त्यांनी वोल्गोग्राड मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये वैद्यकीय शिक्षण प्राप्त केलेलं आहे. रशियामधील स्टेट आणि फेडरल युनिव्हर्सिटीचे अधिकृत प्रतिनिधी ते आहेत. AKEC रशियन सरकारी वैद्यकीय विद्यापीठांसोबत 25 वर्षांपासून ते संलग्न आहेत. आजपर्यंत 1100 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना त्यांनी वैद्यकीय प्रवेश मिळवून दिलाय आणि बहुमोल असं मार्गदर्शनही केलंय. महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये त्यांचे 90 ते 95% विद्यार्थी हे FMG परीक्षा पहिल्याच प्रयत्नामध्ये पास होऊन AIIMS सारख्या अनेक नामांकित संस्थेमधून त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन DNB करून आज भारतामध्ये यशस्वी डॉक्टर्स म्हणून सरकारी आणि खासगी हॉस्पिटल्समध्ये कार्यरत आहे. हा त्यांच्या कामाचा आणि निवड प्रक्रियेचा परिणाम आहे. आज भारतामध्ये अनेक नामांकित आणि प्रतिष्ठितांनी वेळोवेळी त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित आणि पुरस्कारित केलेला आहे. ज्यामध्ये उल्लेखनीय नाव आहेत माजी राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील, श्री बाबासाहेब पुरंदरे, सुपर 30 चे आनंद कुमार, श्री रमेश सिप्पी, अभिनेत्री करीना कपूर खान, महाराष्ट्राचे माजी शालेय शिक्षण, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री श्री विनोद तावडे, तसेच 2017 मध्ये रशियन सरकारने देखील त्यांचा गौरव करून त्यांना लेटर ऑफ ग्रॅटिट्यूड दे सन्मानित केलेला आहे. तर आपण अधिक वेळ न घालवता चर्चेला डायरेक्ट सुरुवात करूयात. 12वीची परीक्षा नुकतीच झालेली आहे, निकालही लागलेला आहे, नीटची परीक्षाही झालेली आहे आणि भारतामध्ये तशा सीट कमी आहेत. मग जर निकालाचा विचार केला तर कॉम्पिटिशन लेवल काय असणार आहे आणि वैद्यकीय शिक्षण पुढे करण्यासाठी किंवा करिअर घडवण्यासाठी म्हणून विद्यार्थी आणि पालकांनी काय करायला हवं? नक्कीच जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत त्यांना सर्वांना हार्दिक शुभेच्छा. नक्कीच नीट चा जो पेपर केमिस्ट्रीचा आणि बायोचा होता तो थोडा लेंदी आणि अवघड होता असं ऐकायला मिळत आहे. बायोचा पेपर ठीक होता. कदाचित जे कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन्स असतील किंवा ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्समुळे देखील हा पेपर अवघड वाटू शकतो. जर आपण कॉम्पिटिटिव्ह लेवलनेस जर बघायचं ठरवलं तर ह्या वर्षी अंदाजे 22.7 लाख विद्यार्थी बसलेले आहेत आणि भारतामध्ये अंदाजे 1,18,000 सीट्स आहेत गव्हर्नमेंट, प्रायव्हेट आणि डीम्ड युनिव्हर्सिटीजमध्ये. तर नक्कीच कॉम्पिटिशनची लेवल ही खूप अधिक आहे. त्याच्यामध्ये ऑफकोर्स रशियामध्ये MBBS करण्याची संधी डेफिनेटली आहे. मात्र विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेण्या अगोदर आणि पालकांनी ॲडमिशन घेण्या अगोदर काही गोष्टी करण्याची गरज आहे. तर सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी रिसर्च करणं गरजेचं आहे की कोणत्या होस्ट कंट्रीमध्ये भारताच्या बाहेर ते जाऊ शकतील. त्याच्यानंतर किती वर्ष ह्या कंट्रीमध्ये विद्यार्थी जात आहेत, त्या कंट्रीला इंडियन विद्यार्थी हँडल करण्याची किती एक्सपिरियन्स आहे, कशा पद्धतीने ग्रॅज्युएशन्स तिथून झालेले आहेत आणि आत्ता भारतामध्ये असे किती विद्यार्थी आहेत जे ह्या कंट्रीमधून येऊन त्यांची सेवा देत आहेत. त्याच्यानंतर तिकडं त्या कंट्रीमध्ये कोणते प्रोग्राम्स आहेत, त्यांचा कालावधी किती आहे. त्याच्यानंतर ही कंट्री जी आहे ही NMC नॉर्म्स फॉलो करते का, त्याची संपूर्ण माहिती आपल्याला www.nmcindia.org ह्या वेबसाईटवरून देखील आपल्याला मिळू शकते. हा रिसर्चचा पार्ट झाल्यानंतर दुसरा रिसर्च जो आहे तो म्हणजे विद्यापीठ कुठल्या पद्धतीचं निवडायचं, प्रायव्हेट विद्यापीठ निवडायचं का गव्हर्नमेंट विद्यापीठ निवडायचं. आता रशियाचं जर विद्यापीठ असेल तर रशियामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज नाहीत, सो फक्त गव्हर्नमेंटचे युनिव्हर्सिटीज आहेत. त्याच्यामध्ये देखील टाईप्स आहेत की फेडरल आहे का स्टेट युनिव्हर्सिटी, ते कोणत्या शहरामध्ये आहे, तिकडची लोकसंख्या किती आहे, त्याच्यानंतर तिथं हॉस्पिटल ट्रेनिंग, क्लिनिकल एक्सपोजर, प्रॅक्टिकल ट्रेनिंग तिथं कसं आहे, ट्रेनिंग टीचिंग मॉड्यूल काय आहे, इंग्रजी माध्यमातून तिथं शिकवलं जातं का, राहण्याची सोय कशी आहे, जेवणाची सोय तिथं कशी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या विद्यापीठातून जे ग्रॅज्युएशन रेशो आहे तो बघणं गरजेचं आहे आणि फर्स्ट अटेम्प्ट FMG पासिंग रेशो या विद्यापीठाचा काय आहे तो चेक करण्याची गरज आहे. एकदा की रिसर्च झाला
की दुसरा जो पार्ट आहे जो विद्यार्थ्यांनी करण्याची गरज आहे तो म्हणजे आहे प्लॅनिंग, की कोर्स तर MBBSचा आहे आणि तो अवघडच कोर्स असणार आहे. सो जर हा कोर्स आपल्याला झेपेल आणि जर त्याचं उत्तर स्वतःलाच त्यांना डिटरमाइन करावं लागेल आणि जर तो त्याचा आन्सर येस असेल तर नक्कीच पालकांना त्याच्यात इन्व्हॉल्व करण्याची गरज आहे. बट जर विद्यार्थ्यांचं असं असेल की हा कोर्स मला नाही झेपणार, मात्र मग ते कुठला तर ऑल्टरनेटिव्ह कोर्सेस भारतामध्ये करू शकतात. आणि जर ह्याचं उत्तर हो आणि नाही आहे म्हणजे कन्फ्युजन स्टेटमध्ये ते असतील, मात्र अशा वेळेस मात्र त्यांनी परदेशात ॲडमिशन घेणं थोडंसं टाळण्याची गरज आहे असं मला वाटतं. त्याच्यानंतरचा जो तिसरा पार्ट आहे, प्लॅनिंग नंतर आपल्याला डॉक्युमेंटेशन देखील आपलं करणं गरजेचं आहे. मग ते 10वीचे मार्कशीट असू देत, 11वी 12वी, नीटचे स्कोअर, शिवाय पासपोर्टसाठी देखील टाईममध्ये ॲप्लिकेशन करणं गरजेचं आहे, ज्याच्यासाठी आमची AKCची टीम आपल्याला असिस्ट करू शकतं. या संपूर्ण प्रक्रियेत पालकांचा देखील फार महत्त्वाचा रोल आहे. पालकांनी सगळ्यात अगोदर हे ॲनलाइज करण्याची गरज आहे की विद्यार्थ्याची मानसिक तयारी कशी आहे. त्याच्यानंतर ज्या कंट्रीमध्ये ते पाठवणार आहे तिथं सेफ्टी सिक्युरिटीची खबरदारी तशी घेतली जाते का हे बघणं गरजेचं आहे. काही सोल्युशन्स पालकांनी देखील त्यांना देणं अपेक्षित आहे. डेडलाईन्स पालकांनी स्वतःसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी ठेवणं गरजेचं आहे. फायनान्शियल डेफिनेटली अरेंजमेंट्स करण्याची गरज आहे आणि नक्कीच हे आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे की आपण एका एजंट थ्रू ॲडमिशन घ्यायचं आहे का विद्यापीठाने जे अपॉइंट केलेले अधिकृत प्रतिनिधींकडून ॲडमिशन घ्यायचं आहे, ते देखील पालकांनी आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. अगदीच, म्हणजे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी कशा पद्धतीने आधी प्लॅनिंग करायला हवं हे तुम्ही सांगितलेलं आहे. रशियामध्ये जर वैद्यकीय विद्यापीठामध्ये शिक्षण घ्यायचं असेल तर मग पात्रता निकष काय असतं? 12वी सायन्समधून ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 50% असणं गरजेचं आहे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या सब्जेक्ट्समध्ये. रिझर्व्ड कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 40% असणं गरजेचं आहे. शिवाय हे सर्व विद्यार्थी जे आहेत हे नीट क्वालिफाईड असणं गरजेचं आहे. ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 50th पर्सेंटाईल, रिझर्व्ड कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 40th पर्सेंटाईल. शिवाय रिझर्व्ड कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना त्यांचं कास्ट सर्टिफिकेट, कास्टची व्हॅलिडिटी आणि अदर रेलिव्हंट डॉक्युमेंट्स देखील सादर करावे लागत असतात. तर रशियामध्ये जर शिक्षण घ्यायचं आहे तर कशा पद्धतीने प्लॅनिंग करायला हवं आणि त्याची प्रवेश प्रक्रिया, याच्यासाठी पात्रता निकष काय असणार हे तुम्ही सांगितलं. मात्र प्रवेश प्रक्रिया ही सुरू कधीपासून होते? रशियाचे जे टॉप आणि बेस्ट युनिव्हर्सिटीज आहेत त्यांची ॲप्लिकेशनची जी प्रक्रिया आहे ती मे महिन्यापासून सुरू होत असते. अच्छा, मग जर हे ऍडमिशन घ्यायचं असेल तर तिथे भारतीयांसाठी म्हणजे रशियामध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी कोणकोणती विद्यापीठं आहेत तिथे? रशियामध्ये जे आहेत तिथं कोणत्या प्रकारचे प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज नाहीत. जे युनिव्हर्सिटीजमध्ये इंडियन विद्यार्थी ॲडमिशन घेऊ शकतात ते सर्व गव्हर्नमेंटच्या युनिव्हर्सिटीज आहेत. प्रामुख्याने भारतीय विद्यार्थ्यांसाठी 2 प्रकारचे युनिव्हर्सिटीज आहेत. एक आहेत फेडरल युनिव्हर्सिटीज आणि दुसऱ्या आहेत स्टेट युनिव्हर्सिटीज. ह्या दोन्ही युनिव्हर्सिटीज ज्या आहेत ह्या वर्ल्ड डिरेक्टरी ऑफ मेडिकल स्कूल्स लिस्टेड असल्या कारणाने इथून प्राप्त होणारी जी डिग्री आहे ती ग्लोबली रेकग्नाइज्ड असते. अच्छा, जसं तुम्ही म्हणालात की खासगी विद्यापीठं तिथे नाहीये, तिथे फक्त सरकारी विद्यापीठ आहे आणि त्यामध्ये फेडरल आणि स्टेट असे 2 प्रकार पडतात. मग फेडरल आणि स्टेट मध्ये काय फरक आहे? सो फेडरल युनिव्हर्सिटीज ज्या आहेत ह्या केंद्राच्या अधीन ऑटोनॉमस अशा युनिव्हर्सिटीज आहेत आणि स्टेट युनिव्हर्सिटीज ज्या आहेत त्या आहेत राज्यशासित. त्याच्यानंतर फेडरल युनिव्हर्सिटीज ह्या रशियामध्ये फक्त 10 आहेत आणि स्टेट युनिव्हर्सिटीज ह्या 700हून अधिक आहेत. फेडरल युनिव्हर्सिटीज मध्ये विद्यार्थ्यांना 12वी मध्ये चांगले ग्रेड्स, नीटचा चांगला स्कोर, शिवाय ते एक ॲप्टिट्यूड टेस्ट कंडक्ट करतात, त्याचाही स्कोर बघितला जातो आणि मेरिटच्या बेसिसवर हे ॲडमिशन्स होत असतात. स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ड बेसिसवर ॲडमिशन्स युजली कंडक्ट केले जातात. त्याच्यानंतर फेडरल युनिव्हर्सिटीज ज्या आहेत ह्या रशियाच्या प्रमुख शहरांमध्ये जिथं पॉप्युलेशन जास्त आहे त्या ठिकाणी त्याचं लोकेशन असतं. त्याच्यामुळं हॉस्पिटलचा इन्फ्रास्ट्रक्चर जो आहे, डॉक्टर्स असू देत किंवा पॅरामेडिकल टीम जे असू देत ते जास्ती तिथं असल्या कारणाने विद्यार्थ्यांना पेशंटचा फ्लो तिथं जास्ती असतो. त्याच्यामुळं क्लिनिकल ट्रेनिंग आणि प्रॅक्टिकल एक्सपोजर तिथं अधिक आहे.
स्टेट युनिव्हर्सिटीज ह्या युजली टाउन्समध्ये असू शकतात किंवा विलेजेसमध्ये असल्या कारणाने तिकडचा पेशंटचा जो फ्लो आहे तो इन्फ्रास्ट्रक्चर कमी असल्या कारणाने तो शहराकडं जास्ती जात असतो. त्याच्यामुळे प्रॅक्टिकल एक्सपोजर आणि क्लिनिकल ट्रेनिंगसाठी थोडासा प्रॉब्लेम डेफिनेटली विद्यार्थ्यांना येऊ शकतो. त्याच्यानंतर जर आपण बघितलं की फेडरल युनिव्हर्सिटीमध्ये इंग्लिश प्रोफिशियन्सी टेस्ट देऊनच विद्यार्थ्यांना टीचर्स शिकवू शकतात. त्याच्यामुळे इंटरनॅशनल विद्यार्थ्यांना शिकवणारे टीचर्स वेगळे असतात आणि रशियन विद्यार्थ्यांना शिकवणारे टीचर्स वेगळे असतात. त्याच्यामुळे जर क्लासरूम नंतर किंवा लेक्चर्स नंतर विद्यार्थ्यांना काही डाऊट्स असले तर टीचर्स त्यांना इझिली ॲक्सेसेबल असतात. स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये युजली काय होतं की जे विद्यार्थ्यांना भारतीय विद्यार्थ्यांना, इंटरनॅशनल विद्यार्थ्यांना आणि रशियन विद्यार्थ्यांना एकच टीचर असू शकते आणि त्याच्यामुळं टीचर अवेलेबल नसतात त्यांचे एक्स्ट्रा डाऊट्स सॉल्व्ह करण्याकरता. त्याच्यानंतर फेडरल युनिव्हर्सिटी ज्या आहेत ह्या ग्लोबली रँक्ड आणि QS लिस्टेड युनिव्हर्सिटीज आहेत. रशियाची कोणतीही स्टेट युनिव्हर्सिटी QS रँक्ड युनिव्हर्सिटीजमध्ये येत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं जो आहे की FMGE फर्स्ट अटेम्प्ट पासिंग रेशो जो फेडरल युनिव्हर्सिटीचा आहे तो अधिक आहे स्टेटच्या तुलनेमध्ये. अच्छा, म्हणजे जर असं बघायला गेलं तर फेडरल युनिव्हर्सिटीमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणं जास्त प्रिफर करतात. करेक्ट. तिथल्या ज्या बेस्ट किंवा टॉप युनिव्हर्सिटीज, मग त्याच्यामध्ये इमॅन्युअल कांत, पीटर्सबर्ग किंवा मॉस्को सारखे किंवा जिथे तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे तिथे ग्रॅड, राईट? तर अशा ज्या युनिव्हर्सिटी आहेत तिथे सीट मिळणं अशक्य असतं असं म्हणतात, किंवा मग आपण जोपर्यंत निर्णय घेण्यासाठी जो वेळ लावतो तोपर्यंत तिथले ऍडमिशन बंद झालेले असतात असं म्हणतात. या संदर्भात काय सांगा? कसं आहे, ह्या ज्या आता युनिव्हर्सिटीज आपण लिस्ट केल्या ह्या सर्व टॉप आणि रशियाच्या बेस्ट युनिव्हर्सिटीज आहेत. आता टॉप आणि बेस्ट युनिव्हर्सिटीज कोणते ॲप्लिकेशन स्वीकारत असतात जे अर्ली डिसिजन मेकर्स असतात आणि अर्ली ॲप्लिकेशन जे करतात अशा विद्यार्थ्यांना ते युजली प्राधान्य देत असतात. आता ह्या युनिव्हर्सिटीज टॉप किंवा बेस्ट का असतात? कारण ह्यांची अतिशय युनिक सिलेक्शन क्रायटेरिया असते जी अतिशय ट्रान्सपरंट असते. 12वीमध्ये चांगले गुण, नीटमध्ये चांगला स्कोर, ॲप्टिट्यूडचा स्कोर, त्याचप्रमाणे फिनान्शियल डॉक्युमेंट्स देखील ते चेक करत असतात. हेल्थ रिपोर्ट्स विद्यार्थ्यांना ते चेक करतात. आणि ह्या युनिव्हर्सिटीजची जी ॲडमिशन कमिटी आहे ह्या सर्व गोष्टी त्यांच्या सेट डेडलाईन्समध्ये जे फुलफिल करतात अशा विद्यार्थ्यांना ते सिलेक्ट करत असतात. म्हणून जर ह्या विद्यापीठांमध्ये जर आपल्याला अप्लाय करायचा असेल तर वी हॅव टू स्टार्ट अर्ली. आता स्टार्ट START म्हणजे सीक अर्ली, अप्लाय अर्ली, ट्राय अर्ली, रिऑर्गनाइज अर्ली अँड टार्गेट अर्ली. हे फार महत्त्वाचं आहे. युजली काय होतं, निकाल येतो आणि आपण पालक आणि विद्यार्थी काय करतात, वेट अँड वॉचच्या भूमिकेत युजली असतात. आणि त्याच्यामुळं काय होतं, आपला डिसिजन होऊस्तवर ह्या युनिव्हर्सिटीजचे ॲप्लिकेशन्स ची डेडलाईन निघून गेलेली असते. कारण फक्त भारतातून नाही तर जगभरातून इथं ॲप्लिकेशन्स येत असतात. आणि त्याच्यामुळं काय होतं, कधी कधी डिलेड एनरोलमेंट होऊ शकतं. आणि एका चांगल्या टॉपच्या आणि बेस्टच्या युनिव्हर्सिटीमध्ये जे बजेट लागतं ते बजेट आपण एखाद्या सब स्टँडर्ड किंवा दुसऱ्या युनिव्हर्सिटीमध्ये आपण घालत असतो. अगदीच. या विषयावर आपण अजून बोलणार आहोत, मात्र वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा गुरु किल्ली यशाची. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे मिशन MBBS ऍडमिशन रशियामध्ये, तेही आपल्या बजेटमध्ये. आणि याविषयी मार्गदर्शन करताय डॉक्टर अमित कांबळे सर. अमित सर, आपण पाहतोय जशा पद्धतीने तुम्ही म्हटलंय की रशियामध्ये शिक्षण घेणं त्यासाठीची प्रवेश प्रक्रिया जी आहे ती कशा पद्धतीने केली पाहिजे, पण एक जो महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे तिथे राहण्याची सोय. त्यासाठी काही हॉस्टेल्स असतात किंवा फ्लॅट घेऊन राहावं लागतं, कसं असतं? सो ज्या युनिव्हर्सिटीजमध्ये आम्ही आमचे विद्यार्थी रेकमेंड करत असतो त्या सर्व युनिव्हर्सिटीजला गव्हर्नमेंट हॉस्टेल्स आहेत. जसं की इमॅन्युअल कांत बाल्टिक फेडरल युनिव्हर्सिटीमध्ये सेपरेट मुलींचे आणि मुलांचे हॉस्टेल्स आहेत जे कॅम्पसमध्ये आहेत. प्रत्येक रूममध्ये बेड आहे, फर्निचर आहे, कबर्ड्स आहेत, अटॅच किचन्स, टॉयलेट, बाथरूम्स आहेत, फ्री वायफाय आहे. त्याच्यानंतर कॅम्पसमध्ये स्विमिंग पूलची सोय आहे. त्याच्यानंतर रीडिंग रूम्स आहेत, फार्मसी आहे, 24 आवर ग्रोसरी स्टोर्स आहेत, बस स्टॉप्स आहेत.
सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या कॅम्पस मध्ये आहेत. बऱ्याच वेळेस असं होतं की जे कॉलेज आपण सिलेक्ट करतो तिथं गव्हर्नमेंट हॉस्टेल्स नसतं आणि त्याच्यामुळं विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी ॲडमिशनच्या अगोदर ही खात्री करून घेणं खूप गरजेचं आहे. कारण जर फ्लॅट किंवा इतर प्रायव्हेट अकोमोडेशन मध्ये जर राहण्याची गरज पडली तर आपलं बजेट नक्की वाढू शकतं आणि सेफ्टी आणि सिक्युरिटीचे देखील कन्सर्न्स येऊ शकतात. या संदर्भात आणखी एक विचारायचं मला तुम्हाला की नीट मध्ये जर मार्क्स कमी पडले तर MBBS ला आपण ऍडमिशन घेऊ शकतो का? कारण असा समज आहे की मार्क्स कमी पडले की ऍडमिशन हे परदेशामध्ये घेतलं जातं किंवा रशियामध्ये शिक्षण घेतलं जातं किंवा मग भारतामध्ये ऍडमिशन मिळालं नाही म्हणून परदेशात शिक्षण घेतलं जातं. आता आपण जर भारतामध्ये कॉम्पिटिटिव्ह लेवल आपण ऑलरेडी बघितलेली आहे की काही लेवलची स्पर्धा आहे. सो गव्हर्नमेंटचे जे मेडिकल कॉलेजेस आहेत तिथं तर आपल्याला तो जो एक्सपेक्टेड कट ऑफ आहे तेच ॲप्लिकेशन्स त्यांना ॲडमिशन मिळणार आहे. ज्या पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं थोडंसं बजेट असेल ते प्रायव्हेट आणि डीम्ड युनिव्हर्सिटीजमध्ये देखील ॲप्लिकेशन करू शकतात. म्हणजे जर कमी मार्क असले कट ऑफपेक्षा तर डेफिनेटली भारताच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये ॲडमिशन होणं पॉसिबल नाही आहे. आता रशियाची संधी आहे नक्की, मात्र एक कोर्स तर MBBSचाच आहे आणि तो कोर्स अवघड आहे. शिवाय तो कोर्स तिथं जाऊन करायचा आहे. म्हणजे परत रशियाची थंडी आहे, कल्चरल थोडंसं डिफरन्स आहे, आपण आपल्या फॅमिलीपासून दूर जाणार आहोत आणि सगळ्याच गोष्टी आपल्याला स्वतःला कराव्या लागणार आहेत. शिवाय अभ्यास देखील तितकाच करायला लागणार आहे. सो आता बऱ्याच वेळेस आपल्याला ह्या गोष्टी ऐकायला मिळतात की कमी मार्क इथं आहेत म्हणून तो तिथं गेला. सो हे समजून घेण्याची गरज आहे की आपण जर जे NMCने दिलेल्या जे एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे परदेशी शिक्षण घेण्याकरिता जर तो फुलफिलच केला नाही तर तो तुमचं ॲडमिशन परदेशात होऊ शकणार नाहीये. सो तुम्ही फुलफिल करताय म्हणून तर तिकडचं विद्यापीठ तुम्हाला ॲडमिशन देत आहे. तर हा क्रायटेरिया पहिलं समजून घेण्याची गरज आहे. हां, आता तुम्ही मेरिट जे एक्सपेक्टेड भारतामध्ये आहे ते फुलफिल करत नाही ती फॅक्ट आहे. कारण तुम्हाला इथे सीटच मिळत नाही आहे म्हणून तर तुम्ही ते तिकडं चाललेलं आहात हे फॅक्ट आहे आणि हे आपल्याला ॲक्सेप्टच करावं लागणार आहे. आता बऱ्याच वेळेस काय होतं की लोक डिस्करेज देखील करत असतात की तुम्हाला तेवढे मार्कच नाही आहेत तर तुम्ही MBBS करून करणार काय हे आणि तुम्हाला काय मोटिवेशन आहे. कदाचित ते त्या स्टुडंटला ओळखत असतील किंवा त्या पालकांना ते ओळखत असतील कदाचित म्हणून त्यांचा तो दृष्टिकोन तो त्यांना सांगत असतील. ह्याच्यात विद्यार्थी काय करू शकतो, जेव्हा तो MBBSचा त्याचा कोर्स स्टार्ट करतो त्याचा प्रत्येक सब्जेक्टमध्ये असलेलं त्याचं इंडिव्हिज्युअल कमिटमेंट किंवा अभ्यासाच्या प्रती त्याचं असणारं कमिटमेंट, त्याचं डेडिकेशन, हार्डवर्क, सिन्सिअरिटीनी तो कोर्स कंप्लीट करणं, भारताची परीक्षा देऊन इथं काम करणं हेच त्याचं उत्तर आहे असं मला वाटतं. अगदीच. पण काही काही वेळेला अशी मानसिकता असते ना की एखादा पेपर अवघड गेला त्यामुळे स्कोअर कमी आला पण मग गॅप घेऊ किंवा मग रिपीट एक्झाम देऊ. अशा वेळी विद्यार्थ्यांसाठी पालकांनी कोणती खबरदारी घेतली पाहिजे? फार महत्वाचं आहे की जेव्हा अनप्लॅन्ड असे गॅप्स असतात ते पालकांना आणि विद्यार्थ्यांना डेफिनेटली स्ट्रेस किंवा एन्झायटी देत असतात आणि पालकांना विद्यार्थ्यांचे जे बिहेवियरल चेंजेस आहेत, मग बिहेवियरल चेंजेस म्हणजे कुठल्या प्रकारचे की मी सगळ्यांच्या मागं पडेन का ही एक भीती असते. त्याच्यानंतर माझ्या फ्युचरचं काय होईल, जे सोशल आयसोलेशन एक येतं फॅमिली प्रेशरमुळं किंवा सोसायटीच्या प्रेशरमुळे. त्याच्यानंतर एक फायनान्शियल एन्झायटी येते, मी काहीच करत नाही आहे, माझी काहीच मदत होत नाही आहे किंवा हे जे मिळालेलं इंडिपेंडन्स आहे त्याचं मी काय करू. सो किंवा जे काही डेली रुटीन असतं ते देखील कोपअप करण्याला प्रॉब्लेम्स येत असतात. सो म्हणून पालकांनी घरात एक एनकरेजिंग ॲटमॉस्फिअर ठेवून ओपन कम्युनिकेशन विद्यार्थ्यांबरोबर करणं गरजेचं आहे. थोडं त्यांनी देखील विद्यार्थ्यांना सोल्युशन्स देण्याचा प्रयत्न त्यांच्या करिअरबद्दल करणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे काही डेडलाईन्स सेट करून आमच्या काउन्सिलर्सच्या भेटीस देखील आपण नक्की येऊ शकता. अगदीच. जरी विद्यार्थी आणि पालक एकमेकांसोबत बोलत असले आणि त्यांनी त्या विषयासंदर्भात डिस्कस केलं तरी सुद्धा काही काही वेळ अशी येते की त्यांच्यामध्ये कन्फ्युजन निर्माण होतं कारण बरेच ऑप्शन्स असतात. मग अशा वेळी पालक आणि विद्यार्थ्यांनी काय करायला हवं, कसे कसे हे गोंधळ आणि कधी कधी निर्माण होतात? काय होत असतं की भारतामध्ये जो कट ऑफ असतो तो सगळ्यांना माहीत असतो आणि पालकांना आणि विद्यार्थ्यांना ऑलरेडी माहीत असते की ह्या स्पर्धेमध्ये आपण कुठं स्टँड होतो आणि तो एक ऑफ आपल्याकडे नसल्या कारणाने
एक नकळत रिजेक्शन किंवा फेल्युअर ऑलरेडी मनामध्ये आलेलं असतं. त्याच्यामुळं जेव्हा रशियाची एक अशी संधी येते किंवा इतर अशा जेव्हा अपॉर्च्युनिटीज येतात तेव्हा काय होतं की त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो, त्यांचा आत्मविश्वास खूप वाढतो. कारण आता सर्व गोष्टी त्यांना डिसाईड करायला मिळणार आहेत. अगोदर भारतामध्ये युनिव्हर्सिटी डिसाईड करत होती, मात्र इथं कुठलं कॉलेज, कुठलं शहर, कुठला देश, ह्या सर्व गोष्टी त्यांना करायला मिळत असतात आणि त्यांना आत्ता कोणत्याही प्रकारचं रिजेक्शन किंवा फेल्युअर नको असतं. म्हणून ते स्वतःसाठी एक सेफ आणि सक्सेसफुल पाथ निवडतात. म्हणून ह्याच्यात आपण खबरदारी घेणं गरजेचं आहे की एक डिसिप्लिन्ड विद्यापीठ आणि जिथं लर्निंगला प्रायोरिटी आहे असंच विद्यापीठ आपण निवडायला स्वतःसाठी पाहिजे. सर, आणखी एक मला विचारायचं आहे, ते म्हणजे रशियामध्ये वैद्यकीय विद्यापीठामध्ये शिक्षण घेण्यासाठी खर्च काय येतो आणि एखाद्या वैद्यकीय विद्यापीठाची निवड करण्याआधी जी परीक्षा असते FMG परीक्षा, ही FMG परीक्षेची काठिण्य पातळी आपण म्हणू शकतो किंवा त्या विद्यापीठाचा सक्सेस रेशोचा स्टेटस, हे सगळं बघता पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी काय विचार केला पाहिजे, कोणती काळजी घेतली पाहिजे? सो अकॅडमिक इयरमध्ये 2 सेमिस्टर असतात. सो एका टॉप आणि बेस्ट युनिव्हर्सिटीचा अंदाजे खर्च अंदाजे 1.5 ते 2.5 लाख रुपयेपर्यंत जाऊ शकतो विद्यापीठाच्या कॅटेगरीनुसार. आणि विद्यापीठाचे FMG पासिंग रेशो बघणं खूप गरजेचं आहे, कारण आम्ही त्यांची तयारी अगदी पहिल्या वर्षांपासून त्याची तयारी करून घेत असतो. म्हणूनच हा सक्सेस रेशो आपल्याला नक्कीच बघायला मिळत आहे. जरी काठिण्य पातळी अधिक असली तरी सुद्धा अनेक विद्यार्थी पासआउट झालेले आहेत. अशाच एका विद्यार्थिनीची आपल्याकडे प्रतिक्रिया आलेली आहे, पाहूयात. I am Shamika Murudkar. I am from Pune. I just cleared FMG with 188 marks. I would say it was the best decision. It was totally worth it because after coming to Russia and learning there, I learned that Russia suited my system of learning even more. Also, I would like to thank Amit Kamble sir. He made sure that we started preparing from our last year. AKC has been there since the beginning. They always helped with our teachers. They told them how to teach us, how to prepare us for Indian exams. They also helped our preparations to be on time. They helped us with using books that were very useful for us today, especially for preparing for FMG. तर या विद्यार्थिनीची प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे. त्यामुळे रशियामध्ये खरं तर शिक्षण घेणं तसं अवघड नाहीये. आपण व्यवस्थित प्लॅनिंग केलं पाहिजे या शिक्षणासाठी. म्हणून सर, तुम्ही इथे आलात आणि खूप छान असं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू फॉर इन्व्हायटिंग. तर गुरुकिल्ली यशाची या कार्यक्रमामध्ये पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही पाहत रहा TV9 मराठी.